नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे. महत्त्वपूर्ण बातमी आहे. तर काय आहे महत्त्वपूर्ण माहिती? नवीन जी-आर इथे समजून घ्या. तर इथे पाहू शकता अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्याबाबत 4 एप्रिल 2025 रोजी एक जी-आर काढण्यात आलेला आहे आणि या जी-आरमध्ये अपात्र जे काही शिधापत्रिका आहे ते आता बंद होणार आहे. जे अपात्र आहेत आता त्यांना धान्य मिळणार नाही आणि नाव जे आहेत ते काढून टाकणार आहेत. असे कोणते कोणते व्यक्ती आहेत जे अपात्र होणार आहेत, ज्यांची नावं काढून टाकणार आहे, इथे आपण जी-आरमध्ये स्पष्ट माहिती दिलेली आहे व त्यानुसार तुम्हाला जो काही फॉर्म आहे तो फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे. सुद्धा फॉर्म मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. अशा पद्धतीचा हा नवीन जी-आर आहे. जी-आरमध्ये तर इथे पाहू शकता सगळी माहिती या जी-आरमध्ये दिलेली आहे. इथे राज्याचे जो काही कोटा आहे तो 700.16 लक्ष लाभार्थी संख्या सिद्ध पत्रिका धारक आहे आणि हा जो कोटा आहे हा पूर्ण झाल्यामुळे इथे नवीन जे काही रेशन आहे, जे काही लाभार्थी आहेत यांना जोडण्यात समाविष्ट शक्य होणार नाही. त्यामुळे जे अपात्र असतील, दुर्बल असतील व स्थलांतरित असतील, जे मयंक लाभार्थी असतील, अपात्र आहे अशा प्रकारचे जे रेशन आहे त्यांचे बंद करण्यात येणार आहे. जे काही नवीन असतील, जे अपात्र आहेत त्यांना या ठिकाणी टाकण्यात येणार आहे. काय शासन पत्रिका काय सांगता इथे समजून घ्या. तर इथे पहा, शासन पत्रिका केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशकानुसार अपात्र शिधापत्रिका शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याचा सूचना व सर्व क्षेत्रीय कार्यांना वेळोवेळी देण्यात आलेला आहे. लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था नियंत्रण आदेश 2015 मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया म्हणजेच की तपासणी आता शिधापत्रिकेची तुमची होणार आहे. ज्यामध्ये अंत्योदय असेल, प्राधान्य कुटुंब लाभार्थी असतील, केशरी रेशन कार्ड असेल, पिवळं रेशन कार्ड असेल, शुभ रेशन कार्ड असेल, अशा प्रकारच्या सर्व शिधापत्रिका तपासणी करण्यासाठी दरवर्षी आता 1 एप्रिल ते 30 मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबवण्यात यावी, हा प्रकारचा शासन निर्णय आहे. म्हणजेच आता दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये शोध मोहीम दरवर्षी राबवण्यात येणार आहे. आता शोध मोहीम काय काय होईल पहा. फॉर्म भरून घ्यायचा आहे. तो फॉर्म कुठला भरायचा आहे तो सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पहा, इथे शिधापत्रिका धारकांकडून माहिती घेणे. आता काय काय माहिती घेणार आहे आपल्याकडून? राज्यातील प्रत्येक धारकांना शिधापत्रिकेची शासन निर्णयानुसार तपासणी करावी, हा पहिला पॉइंट आहे. त्यानंतर वरील प्रमाणे तपासणी करण्यासाठी त्या विभागामध्ये कार्यालयाच्या क्षेत्रातील रास्तस्थान शिधा वाटप दुकानदार यांच्यामार्फत ठरवून दिलेल्या वेळेत सोबत जोडलेल्या शिधापत्रिका तपासणीचा जो काही नमुना फॉर्म आहे विनामूल्य उपलब्ध करून द्यावे, असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तो फॉर्म सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये रास्त भाव दुकानदार अधिकृत शिधापत्रिका दुकानदार यांचे संबंधित रास्त दुकानदार जोडण्यात शिधापत्रिकांकडून माहिती भरलेली फॉर्म सोबत जोडलेला हमीपत्र सह स्वीकृत करून स्वाक्षरी व दिनांकासह पोच देण्यात यावी. आपल्याला फॉर्म जो आहे तो भरून रेशन धान्य दुकानदाराकडे यायचा आहे आणि त्यांच्याकडून पोच घ्यायची आहे की ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे चौथा पॉइंट आहे की जो फॉर्म भरून तुम्ही देणार आहे तर फॉर्म सोबत लक्षात ठेवा शिधापत्रिका धारकांनी त्या भागात राहत असल्याचा एक पुरावा द्यायचा आहे आणि या पुराव्यामध्ये तुम्ही या गोष्ट जो आहे त्या देऊ शकतात. आता काय काय देऊ शकतात तुम्ही या फॉर्ममध्ये? फॉर्म तुम्हाला देणार आहे, भरायचा आहे आणि या फॉर्मवर तुम्हाला पुराव्यासोबत जे वस्तू द्यायची आहे ते तुम्ही धान्य घेता या ठिकाणी भाडे पावती असेल, निवासस्थान बदलायचा पुरावा असेल, LPG जोडणी असेल, बँक पासबुक असेल, वीज देयक म्हणजेच की लाईट बिल असेल किंवा टेलिफोनचं बिल असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल, ओळखपत्र असेल, मतदान कार्ड, आधार कार्ड असेल इत्यादी प्रती घेता येतील. यापैकी जे काही एक असेल तुमच्याकडे कोणत्याही एका पुराव्याचं जोडण्यात गरजेचं आहे. तर मग तुमचं जे धान्य आहे ते चालूच राहणार आहे आणि आपल्याला लवकरात लवकर करायचं आहे कारण वरील कार्यवाही 1 महिन्यात जे आहे ते होणार आहे. 30 एप्रिलपर्यंत आपल्याला जो फॉर्म आहे तो लवकरात लवकर भरून दुकानदाराकडे द्यायचा आहे.
आणि त्यांच्याकडून पावती घ्यायची आहे. आता यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर शिधापत्रिकेची तपासणी होणार आहे आणि या तपासणी कशी होणार आहे तर तपासणीमध्ये जर पाहिलं तर सांगण्यात आलेलं आहे की एका कुटुंबामध्ये एकाच पत्त्यावर 2 शिधापत्रिका जर दिल्या असतील तर त्या रद्द होतील. म्हणजे रद्द केल्या जाणार आहे, याची दक्षता दिल्या जाणार नाही. अशी तपासणी केली जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं काही शिधापत्रिका तुम्हाला भेटणार आहे आणि दिली जाणार आहे. नवीन शिधापत्रिका जर कोणी घेईल त्यांच्या कुटुंबांच्या वार्षिक उत्पन्नानुसार इथे उत्पन्नाची अट आहे ती लावण्यात येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं छाननी करताना काही संशयास्पद जर कागदपत्र वाटलं तर त्यांची तपासणी ही पोलिसांकडून सुद्धा तपासणी करून घेण्यात यावी असं सुद्धा GR मध्ये सांगितलेलं आहे. विदेशी नागरिकांना एकही शिधापत्रिका दिली जाणार नाही. याची काटेकोरपणे दक्षता घेण्यात यावी असं सुद्धा अधिकाऱ्यांना इथे सांगितण्यात आलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं इथे पहा, वरील प्रमाणात शिधापत्रिका तपासणी करण्यात शासकीय नियम, शासकीय कार्यालय आणि खाजगी कंपनी कर्मचारी असतील, कामगार असतील, त्यांचे जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते 1 लाखापेक्षा जास्त असेल तर अशा कर्मचाऱ्यांचे पिवळे केशरी रेशन कार्ड आहे ते तत्काळ अपात्र ठरवून रद्द करण्यात यावे. त्यांच्या उत्पन्नावर अनुदया शिधापत्रिका देण्यात कारवाई. सादर श्रम अंतर्गत शिधापात्रांना गृहभेटी करणे अनिवार्य राहील. घरी तपासणी होणार आहे. ज्यांचे उत्पन्न पाहू शकता इथे 1 लाखापेक्षा जास्त असेल अशा रेशन जे कोणाचं असेल तर रेशन धारकांना रेशन कार्ड असेल, रेशन धान्य आता बंद करण्यात येणार आहे. कुठलेही कार्ड असू द्या, 1 लाखापेक्षा जर जास्त उत्पन्न असेल तर ते आता बंद करण्यात येणार आहे. चेकिंग सुरू आहे. जसं की दुबार रेशन कार्ड नसलेल्या व्यक्ती, मय्यत व्यक्ती असतील तर लाभार्थ्यांना यामधून वगळण्यात येणार आहे. त्यांचं धान्य बंद करण्यात येणार आहे. त्यांचं नाव काढून टाकण्यात येणार आहे. अशा प्रकारचा हा GR आहे. हा GR तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी पाठवणार आहे. शेवटी हा फॉर्म दिलेला, यामध्ये शिधापत्रिका तपासणी नमुन्यांचे उजव्या साईडला एक फोटो चिटकवायचा आहे आणि त्यानंतर शिधापत्रिका धारकांचे संपूर्ण नाव, आपला तालुका, जिल्हा, गावाचं नाव, वय किती, नागरिकत्व, आपला व्यवसाय करता त्या नोकरी करता, व्यवसायाचा पत्ता, शिधापत्रिका, वर्गवारी, कुठलं कार्ड आहे, पिवळं कार्ड आहे, केशरी कार्ड आहे किंवा पांढरं कार्ड आहे, सगळ्यांसाठीच आहे. निवासी पत्ता, कुठे राहता, आवश्यक पुरावा आपल्याला यासोबत जोडायचा आहे. त्यानंतर व्यक्ती जी आहे ते नाव आहे इथे तुम्हाला टाकायची आहे. ज्यांच्यात नावात बदल असेल तुम्ही खालील सुद्धा या इथे टाकू शकतात की अशा प्रकारची जी माहिती आहे ती तुम्हाला इथे भरायची आहे. आणि शेवटी हे जी काही पोचपावती आहे ती पोचपावती तुम्हाला द्यायची आहे. यांच्याकडून जी पोचपावती यामध्ये नाव असेल, शिधापत्रिकेचा नंबर असेल तर कुठला पुरावा जोडल्यात यांच्यात पोचपावती तुम्हाला द्यायचं आहे. जे रेशन कार्ड धान्य दुकानदार असतील त्यांच्या पोचपावती असेल त्यांना द्यायची आहे. अशा प्रकारे हा महत्त्वाचा व्हिडिओ होता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. पुढे देखील असे नवीन प्रकारचे व्हिडिओ मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून आणत राहणार. धन्यवाद.